मीन राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार मीन राशीच्या सर्व व्यक्तींनो, कधी तुम्ही समुद्र किनारी उभे राहून लाटांकडे शांतपणे पाहिले आहे का? प्रत्येक लाट किनाऱ्यावर येते, परत जाते आणि पुन्हा नव्या शक्तीने परत येते। जीवनही अगदी असेच असते। काही दिवस आनंदाचे असतात, काही दिवस संघर्षाचे, काही वेळा सर्व काही आपल्या मनासारखे घडते, तर काही वेळा आयुष्य आपल्याला अशा परीक्षा देते ज्यांची आपण कल्पनाही केलेली नसते। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समुद्र कधीही एका लाटेमुळे रिकामा होत नाही आणि माणूसही एका अपयशामुळे संपत नाही। ऑगस्ट 2026 हा महिना मीन राशीच्या व्यक्तींसाठी फक्त नवीन दिवसांची सुरुवात नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा काळ ठरू शकतो। हा असा महिना असू शकतो ज्यामध्ये बाहेरच्या परिस्थितीपेक्षा तुमच्या मनातील बदल अधिक महत्त्वाचा ठरेल, कारण जेव्हा मनातील धुके दूर होते तेव्हा पुढचा रस्ताही स्पष्ट दिसू लागतो। मीन राशी ही राशीचक्रातील शेवटची रास आहे, त्यामुळे या राशीमध्ये इतर अनेक राशींचे गुण एका वेगळ्या स्वरूपात दिसतात। तुमच्यात संवेदनशीलता आहे, करुणा आहे, कल्पनाशक्ती आहे, श्रद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या भावना समजून घेण्याची अद्भुत क्षमता आहे। पण अनेकदा याच गुणांमुळे तुम्ही स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करता, दुसऱ्यांच्या दुःखासाठी धावून जाता, पण स्वतःच्या मनातील वेदना शांतपणे लपवून ठेवता। गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या असतील ज्याने तुम्हाला आतून बदलून टाकले असेल। काही नाती दूर गेली असतील, काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाले नसतील। पण लक्षात ठेवा, जीवनात काही गोष्टी तुटतात कारण त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टींसाठी जागा निर्माण होत असते। या महिन्यात विश्व तुम्हाला एक सुंदर संदेश देत आहे। तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडण्याआधी तुमच्या विश्वासामध्ये घडेल। ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवायला सुरुवात कराल, त्या दिवसापासून नवीन संधी तुमच्याकडे येऊ लागतील। मीन राशीचा स्वामी गुरु मानला जातो। गुरु म्हणजे ज्ञान, श्रद्धा, आशावाद आणि जीवनाला अर्थ देणारी ऊर्जा। त्यामुळे तुमच्यासाठी हा महिना फक्त आर्थिक किंवा व्यावसायिक बदलांचा नसून मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचाही असू शकतो। काही प्रश्नांची उत्तरे बाहेर सापडणार नाहीत, ती तुमच्या शांत मनातच दडलेली असतील। या महिन्यात स्वतःला वारंवार विचारा, मी माझ्या भीतीनुसार जगत आहे की माझ्या स्वप्नांनुसार? हा प्रश्न साधा वाटेल, पण त्याचे उत्तर तुमच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवू शकते। ऑगस्ट महिन्यात तुमच्या मनात नवीन विचार जन्म घेऊ शकतात। एखादे नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा, नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा, एखाद्या जुन्या गैरसमजाचा शेवट किंवा स्वतःला नव्याने घडवण्याचा संकल्प, यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। त्यामुळे मनाने खुले राहा। ब्रह्मांडाच्या दृष्टीनेही हा महिना विशेष असू शकतो, पण लक्षात ठेवा, फक्त सकारात्मक विचार पुरेसे नसतात। सकारात्मक विचारांसोबत योग्य कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड आवश्यक असते। जेव्हा मनात स्पष्ट ध्येय, ईश्वरावर श्रद्धा आणि कृतीत सातत्य असते, तेव्हा आयुष्यातील अनेक शक्यता हळूहळू उलगडू लागतात। दररोज सकाळी स्वतःला हा संकल्प सांगा, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी घडत आहेत, मी भीती सोडत आहे, विश्वास स्वीकारत आहे, माझे प्रत्येक पाऊल मला माझ्या ध्येयाच्या अधिक जवळ घेऊन जात आहे। या महिन्यात तुलना करणे थांबवा। प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो। काही लोकांना यश लवकर मिळते, काहींना उशिरा, पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक टिकाऊ असते। त्यामुळे स्वतःच्या वेळेवर विश्वास ठेवा। लक्षात ठेवा, मोती समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होत नाही, तो खोल पाण्यात संयम आणि वेळ यांच्या सहवासात तयार होतो। त्याचप्रमाणे तुमच्यातील सर्वोत्तम व्यक्तिमत्वही संघर्ष, अनुभव आणि संयमातून घडत आहे। मीन राशीच्या व्यक्तींनो, या संपूर्ण महिन्याचे राशी भविष्य ऐकल्यानंतर आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मनात ठेवा। भविष्य हे केवळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून नसते, ते आपल्या विचारांवर, आपल्या कृतींवर, आपल्या श्रद्धेवर आणि आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवरही अवलंबून असते। ग्रह दिशा दाखवू शकतात, काही अनुकूल किंवा आव्हानात्मक काळाचे संकेत देऊ शकतात, पण त्या संकेतांचा योग्य उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद आपल्या हातात असते। मीन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण गुण असतो, तुम्ही जगाला फक्त डोळ्याने पाहत नाही, तर मनाने अनुभवता। दुसऱ्यांचे वेदना तुम्हाला सहज जाणवतात, एखाद्याचा आनंद तुम्हाला मनापासून आनंद देतो आणि एखाद्याचे दुःख तुम्हाला आतून अस्वस्थ करून जाते। ही संवेदनशीलता हीच तुमची ताकद आहे, पण या ताकदीचे रूपांतर कमकुवतपणात होऊ देऊ नका।
दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःच्या मनाची, स्वतःच्या स्वप्नांची आणि स्वतःच्या आनंदाची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या महिन्यात एक गोष्ट स्वतःला वारंवार आठवण करून द्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाचा काही ना काही अर्थ असतो. काही अनुभव आनंद देण्यासाठी येतात, काही शिकवण्यासाठी, तर काही तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. म्हणून कोणत्याही प्रसंगाला हे माझ्याच बाबतीत का असे विचारण्याऐवजी यातून मला काय शिकता येईल हा प्रश्न स्वतःला विचारा. हा एक छोटा बदल तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो. जर तुम्हाला गेल्या काही महिन्यात निराशा आली असेल, काही योजना अपूर्ण राहिल्या असतील किंवा काही नाती मनासारखी टिकली नसतील, तर त्या गोष्टींचे ओझे कायम मनात ठेवू नका. नदी सतत पुढे वाहते म्हणून ती स्वच्छ राहते. जर ती एका जागी थांबली तर तिचे पाणी साचून जाते. त्याचप्रमाणे आयुष्यही पुढे चालत राहण्यातच त्याचे सौंदर्य आहे. या महिन्यात स्वतःला रोज सकाळी हा संकल्प द्या, मी माझ्या आयुष्यावर विश्वास ठेवतो. मी माझ्या प्रत्येक अनुभवातून शिकत आहे. माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य संधी येत आहेत. मी शांत आहे, मी सक्षम आहे आणि मी माझ्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहीन. हे वाक्य तुमच्या मनाला स्थिरता देईल आणि दिवसाची सुरुवात आशेने करण्यास मदत करेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःशी तुलना करणे थांबवा. प्रत्येक फुलाला उमलण्याची वेळ वेगळी असते. काही फुले पहाटे उमलतात, काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्याचाही प्रवास वेगळा आहे. त्यामुळे तुमच्या वेळेवर, तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. या महिन्यात तुमच्या मनात जर एखादे नवीन स्वप्न जन्म घेत असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका. अनेक मोठ्या प्रवासांची सुरुवात एका छोट्या विचारातूनच होते. आज तुम्ही जे शिकाल, जे प्रयत्न कराल आणि जे धैर्य दाखवाल त्याचे फळ कदाचित काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी मिळेल. पण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न भविष्यात काही ना काही चांगले घडवून आणतो. तुमच्या आयुष्यात काही लोक येतील, काही लोक निघून जातील, काही नाती तुटतील, काही तुटतील, पण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवूनच जाते. म्हणून कटुता मनात ठेवू नका. क्षमा म्हणजे समोरच्याला योग्य ठरवणे नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या ओझातून मुक्त करणे होय. या महिन्यात तुमच्या आरोग्याकडे, झोपेकडे आणि मानसिक शांततेकडेही लक्ष द्या. थकलेले मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. दिवसातून काही मिनिटे प्रार्थना, ध्यान किंवा शांत चिंतनासाठी द्या. जेव्हा मन शांत होते तेव्हा गोंधळातही योग्य दिशा दिसू लागते. मीन राशीच्या व्यक्तींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समुद्रातील सर्वात मौल्यवान मोती हा पृष्ठभागावर मिळत नाही, त्यासाठी खोलवर जावे लागते. त्याचप्रमाणे तुमच्यातील खरी क्षमता, तुमची खरी ताकद आणि तुमचे खरे यश हेही तुमच्या संयम, श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये दडलेले आहे. म्हणून ऑगस्ट 2026 मध्ये स्वतःला एक सुंदर वचन द्या, मी भूतकाळाच्या दुःखात अडकून राहणार नाही. मी भविष्याच्या भीतीने थांबणार नाही. मी प्रत्येक दिवस आशेने, श्रद्धेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी जगणार आहे. माझे विचार सकारात्मक असतील, माझी कृती सातत्यपूर्ण असेल आणि माझा विश्वास कधीही डळमळणार नाही. शेवटी इतकेच म्हणेन, जीवनात चमत्कार शोधू नका. स्वतःला अशा प्रकारे घडवा की एक दिवस तुमचे जीवनच इतरांसाठी प्रेरणा बनेल. कारण जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, योग्य कृती करतो आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू शक्य होऊ लागतात. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, समाधान, मानसिक शांतता, उत्तम आरोग्य आणि योग्य संधींचा वर्षाव करो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन आत्मविश्वास, योग्य दिशा आणि आनंदाने भरलेले सुंदर क्षण घेऊन येऊ. जय श्री हरी. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.